हेलो दोस्तों, जैसे आपको पता है हमूराबी टैबलेट एक इवेंट चला रही है अनसंग हीरोज़ ऑफ लीगल प्रोफेशन। और इसी सिस्टम में जो हमारी इकोसिस्टम है, जिसको हम कहते हैं कि सपोर्ट सिस्टम, उसमें क्लर्क्स आते हैं, पिटिशन राइटर आते हैं, स्टेनोज आते हैं। तो उसी सिलसिले में आज मैं हूँ संजय सर के साथ, जो पिटिशन राइटर हैं गढ़चिरौली डिस्ट्रिक्ट कोर्ट के यहाँ। तो उनसे बातचीत करेंगे। संजय सर, आपका पहले बहुत बहुत धन्यवाद कि आपने टाइम दिया हमें। तर मला सांगा की एक छोटीशी तुमची एक फॅमिली बॅकग्राऊंड सांगा, तुम्ही कसे आहात, कुठून आलात, काय शिकलात आणि ह्या प्रोफेशनमध्ये कसे आलात? बरं, सुरुवातीला जेव्हा मी म्हणजे माझे वडील टीचर होते, इंग्लिशचे टीचर होते आणि त्या आपलं काय म्हणतात त्याला, मी सुरुवातीला माझ्या भावाला गॅस एजन्सी होती त्याला मदत करत होतो। अच्छा। त्यानंतर मी 2004 मध्ये मला आज जे सरकारी वकील आहेत AGP सचिन कुंभारे यांनी मला म्हणजे प्रोत्साहित केलं या कामासाठी की टायपिंग, तुझ्याकडे कॉम्प्युटर आहे, प्रिंटर आहे, तू एक आपल्या कोर्टासमोर रूम आहेत तिथं रूम घे आणि तुझा धंदा सुरू कर। त्यानंतर मी ते धंदा सुरू करायला लागलो। अगोदर मला फक्त इंग्रजी टायपिंग येत होती, त्यानंतर मला मराठी टायपिंग यायची नाही, परंतु ॲडव्होकेट कोलते आणि ॲडव्होकेट बाटवे हे ज्युनियर होते त्यावेळेस बोरावर साहेबांकडे, तर त्यांनी मला प्रोत्साहित केलं मराठी टायपिंगसाठी आणि त्यांच्यामुळे मी मराठी टायपिंग शिकलो। ओके। हां, आणि त्याच्यानंतर मला माझ्याकडे म्हणजे त्यावेळेस डिस्ट्रिक्ट कोर्ट होता, बाकीचे आज जसे तालुका लेवलवर कोर्ट आहेत तसे नव्हते अगोदर। इतकी गर्दी असायची का वेळ नव्हती मिळत, म्हणजे दिवस रात्र आम्ही त्यावेळेस प्रत्येक वकिलांचे कामं करून भरपूर कामं असायचे आणि त्या याच्यावर मग एक इंटरेस्ट तयार झाला कोर्टाच्या कामामध्ये, पिटिशन तयार करणे त्यांच्याकडून। मग हळूहळू म्हणजे सुरुवातीला त्यांनी ते लिहून आणून द्यायचे, आम्ही टायपिंग करायचे, परंतु आता परिस्थिती बदलली आणि आता आम्हाला कोणी म्हणजे बाकीचे वकील येतात, लीगल हेअर, सुप्रतनामा किंवा पिटिशन घटस्फोटाची वगैरे सर्व आम्हाला कागदपत्र आणून देतात आणि पिटिशन तयार करायला लावतात। अच्छा, आता तुम्ही स्वतःच पिटिशन तयार करता? हो, आम्ही करतो। अच्छा, फक्त सिव्हिलचे काही ज्या असतात ते थोडं कठीण जाते, कारण त्यांच्यासाठी ते वकीलच पाहिजे, आणि बाकीचे जे नॉर्मल आहेत बेल अप्लिकेशन वगैरे आम्ही करून देतो। अच्छा। सर, जेव्हा 2004ला तुम्ही सुरुवात केली तेव्हा जास्त काम कुठलं होतं तुमच्याकडे? जास्त काम म्हणजे प्रत्येक कोर्टाचे होते, डिस्ट्रिक्ट कोर्टाचे, आणि जास्त काम म्हणजे टायपिंगचे कामं भरपूर असायचे आणि दिवसभरही असायचे, रात्रही आम्ही कधी कधी म्हणजे रोजच रात्र जागल्यासारखी जागत होतो। अच्छा। हो, आणि कॉम्प्युटराइज टायपिंग सुरुवातीला मी तिथं चालू केली। अच्छा। आणि कॉम्प्युटराइज टायपिंगमुळे प्रत्येक वकील हे माझ्याकडे आकर्षिला गेले आणि त्याच्यामुळं ती गर्दी असायची। अच्छा। आणि कॉम्प्युटरचे काम थोडे सोपे जायचे त्यांना, व्यवस्थित वाटायचं ते सर्व टायपिंग वगैरे, म्हणून त्यांनी मग ते म्हणजे रात्री जवळपास रात्रभर आम्ही वकील लोक रात्री यायचे, ज्युनियर लोक टायपिंग करायचे आणि सकाळी जायचे। अच्छा, म्हणजे तरी किती 10-11 वाजेपर्यंत? नाही, म्हणजे जसं आम्ही 9 वाजता मी दुकान खोललं समजा, तर सायंकाळी 5 वाजेपर्यंत जेवढे कोर्टाचे अर्जंट कामं असायचे ते करायचे, नंतर ते 5-6ला घरी जायचे, नंतर सिनियरकडे बसायचे, ते पिटिशन तयार करायचे किंवा एखादे दावे तयार करायचे आणि रात्री 9 वाजता येऊन परत रात्री बसायचे। अरे बापरे। हो, मग ते कितीपर्यंत चालायचं ते? पहाटे 5-6 वाजेपर्यंत कामं चालायचे। अरे बापरे, पूर्ण फुल नाईटच काम झालं? फुल नाईट काम करत होतो आम्ही। अच्छा। आणि मला एक विचारायचं आहे की डॉक्युमेंटेशनची कामं असतात की नाही तुमच्याकडे, का फक्त कोर्टाचीच कामं करता तुम्ही? नाही, फक्त कोर्टाची कामं। अच्छा, म्हणजे ॲग्रीमेंट्स वगैरे ही? नाही, ॲग्रीमेंट्स वगैरे बनवतो आम्ही। अच्छा, हां, ती डॉक्युमेंट असतात तुमच्याकडे? हो, असतात। ओके। आणि साधारण किती वकिलांचे तुम्ही कामं रेग्युलर करत असता? सुरुवातीला जवळपास सर्वच वकील यायचे,
आणि आता नंतर थोडं आता जसं जसं वय वाढत गेलं आणि त्याच्यामुळे थोडं आता वकीलही वाढले. आता कामं तेवढे, आता नवीन जी पिढी आहे वकिलांची ते स्वतःच टायपिंग करतात, त्याच्यामुळे तेवढे कामही कमी झाले आमचे. म्हणजे लॅपटॉपवर स्वतःच करतात. हो, लॅपटॉपवर नवे सगळे वकील. हो, आता नवीन जेवढी पिढी आहे तर ते लॅपटॉपवर करून स्वतःच प्रिंट काढतात आणि स्वतःच फायलिंग करतात. अच्छा. आता ह्या कामात म्हणजे जसं मला उलगडत चाललंय की आपले कोर्टाच्या समोर आपलं दुकान आहे जिथे आपण हे सगळं करता. हा, तर ई फायलिंग वगैरे पण तुम्ही करता का? हा, ई फायलिंग चालू केली आहे. अच्छा, आपण ई फायलिंग चालू केलेली आहे. हा, बिलकुल. ई फायलिंग म्हणजे आता ई फायलिंगचेच कामं जास्त असतात. अच्छा. आता जुने जे वकील आहेत त्यांना काही ते एवढं त्याच्यातलं कळत नाही, तर ते लोक येतात सर्वजण माझ्याकडून ई फायलिंग करून घेतात. ई फायलिंगची ट्रेनिंग आम्हाला कोर्टानेच दिली. 2 दिवस ट्रेनिंग केली मी. अच्छा. आणि ट्रेनिंगमध्ये आम्ही शिकलो ते ई फायलिंग कसं करायचं ते. ई फायलिंगचे कामं येतात. आता ई फायलिंग जास्त वाढलेली आहेत म्हणजे कामं. हो, ई फायलिंग वाढली आहे. अच्छा, म्हणजे रेग्युलर कसं आहे, सकाळचं सत्र जे असते 12 वाजेपर्यंत, हे टायपिंग 12च्या नंतर मग बाकीचे वकील ई फायलिंगसाठी येतात. अच्छा. सायंकाळपर्यंत चालते ई फायलिंग. म्हणजे आपल्या गडचिरोली कोर्टामध्ये ई फायलिंग सुरू झालेलं आहे? हो हो, सुरू झालेलं आहे. जवळपास 1 वर्ष होत आहे आता. ओके, 1 वर्ष झालं त्याचा. आणि त्याच्यात तुम्ही ते आपोआप शिकूनच घेतलेलं आहे त्यामुळे? हो, नाही, ट्रेनिंग दिली ना कोर्टाने. अच्छा, प्रॉपर IT चा हे दिलं तुम्हाला, कसं करायचं, काय करायचं. अच्छा अच्छा. म्हणजे कारण काय, ही आता नवा ट्रेंड आहे हा. ई कडे, ई कोर्ट्स कडे आपण जातोय, त्याचं पहिलं पाऊल आहे ई फायलिंग. ऍक्च्युली अजून बरंच काही करायचं आहे आपल्याला. मला एक सर आपल्याला असं विचारायचं आहे की तालुक्यातले वकील पण आपल्याकडे येऊन टायपिंग आणि ई फायलिंग करतात का? नाही, तालुक्याचे ते तालुक्या लेवलवरच करतात. कारण आता कोर्टांनी ई फायलिंगसाठी प्रत्येक कोर्टामध्ये त्यांनी व्यवस्था केलेली आहे. ई फायलिंग सेंटर किंवा असं काहीतरी? हो, असं काहीतरी त्यांच्या कोर्टामध्येच व्यवस्था केली आहे. त्याच्यामुळं बरेचसे वकील तिथून करतात. एक मुलगा ठेवला आहे, तेही करतात. अच्छा. आणि गडचिरोलीत, जसं गडचिरोलीतही आहे सेंटर, परंतु काही जे ज्युनियर लोक आहेत ते तिथं हे करतात. आणि बाकीचे जे ज्यांना म्हणजे खूप गरजेचे असते ते फायलिंग माझ्याकडे येतात. अच्छा, ते तुमच्याकडनं मग ते ई फायलिंग होऊन जातं? होऊन जातं. त्याचे सगळे नॉर्म्स वगैरे तुम्हाला माहिती आहेत? सर्व काय म्हणतात, मार्जिन्स? हो, सर्व मार्जिन्स वगैरे सर्व. अच्छा. नाही, खरी चांगली गोष्ट आहे. कारण काय, बरेच असं होतं बरेच वेळा की जी तुमच्या वयाची लोक आहेत ती जनरली अडॅप्ट करत नाहीत ई फायलिंगला. नाही, असं होतं. सुरुवातीपासूनच माझं म्हणजे काय होतं की नवीन काहीतरी शिकावं बा. जसं टायपिंगचं होतं पहिले, अगोदर टायपिंग 40 मी पास केलेली आहे, 40. आणि त्याच्यानंतर जेव्हा कॉम्प्युटरचं युग आलं तर त्याच्यात मला असं वाटलं की याच्यात काहीतरी विशेष आहे बा, समोर भविष्यात आपण या कॉम्प्युटरच्या भरोश्यावर जगू. म्हणून मी कॉम्प्युटरवर एक आकर्षण तयार झालं. मी कोणतीच ट्रेनिंग घेतली नाही कॉम्प्युटरची, कोणताच डिप्लोमा नाही माझ्याकडे. अच्छा. हां, मग ते माझ्या भावाच्या गॅस एजन्सीमध्ये कॉम्प्युटर होतं, त्याच्यावर मी ते शिकलो पूर्ण. आणि हळूहळू त्याच्यात प्रगती करत गेलो. अच्छा. आता मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की आता इतके वर्ष तुम्ही, 20 वर्ष तुम्ही जवळजवळ काम करताय, हे असा एखादा इन्सिडन्स, असं एखादं अर्जंट टायपिंग जे तुम्हाला म्हणजे लक्षात राहिलं की अरे बाप रे, इतका वेळ गेला आपला किंवा इतके कष्ट झाले, असं एखादा किस्सा? म्हणजे वकील साहेबांचं नाव नाही सांगितलं तरी चालेल. पण तसं म्हणजे प्रत्येक वकील साहेब येतात तर अर्जंटच टायपिंग असते त्यांची. आणि मी ते काम करतोच, असं नाही आहे की बा कोणाला परत पाठवतो म्हणून. आणि समजा जर असं जास्त वाटलं की मी जयंत सोमोलकर आहेत त्याला त्याच्याकडे पाठवून देतो, बाबा तू त्यांच्याकडून करून टाक, मला वेळ नाही आहे. आमचं थोडंसं चालते बाबा, अंडरस्टँडिंग आहे. तर त्याच्यामुळे ते आम्ही ते ॲडजस्ट करून टाकतो, कोणाला परत पाठवत नाही आम्ही. अच्छा, काम होऊन जातं? थोडा वेळ लागेल पण होऊन जाईल काम. अच्छा. आता एक ओव्हरऑल तुमचे आणि वकील मंडळींचे कसे संबंध, कसे काय आहेत? संबंध चांगले आहेत. अच्छा. सर्वांशी संबंध चांगले आहेत. आणि 20 वर्ष झाल्यामुळे आता बरेच म्हणजे तेवढा त्यांच्यात मिसळून गेलो आहो मी. अच्छा. आता इतके वर्ष तुम्ही टायपिंग करताय, म्हणजे
असे होऊ शकत असेल की जी वकील मंडळी तुमच्याकडे टायपिंग करत होती त्यातले काही वकील मंडळी जज झाली असेल. हो ते पण असतील तुमच्याकडे काही. हो होते. म्हणजे रामटेके साहेब आहेत आणि दास मॅडम होती, सोनटक्के मॅडम आणि शिवा मुनघाटे, आम्ही क्लासमेट होतो. ओके. हां, हे जजेस झाले आहेत आता. अच्छा, म्हणजे एकेकाळी तुमच्याकडे टायपिंग करून घेत होते. हो, एकेकाळी टायपिंग करत होते. आता ते सगळे जज. आणि हे आता शिवा मुनघाटे आहेत ना, हे तर म्हणजे सर्वात शेवटी यायचे रात्री. अच्छा. 10-11 वाजता काम करण्यासाठी. हो, रात्रभर बसायचे. म्हणजे पहाटेपर्यंत डब्बा आणायचे, जेवण करत होतो आम्ही दोघं आणि कामं करत होतो. अरे वा. म्हणजे खूपच कष्ट झाले हे सगळे याच्यात. नाही त्यांचे कसं होतं, एक म्हणजे आम्ही जुळून गेलो आणि काम कसं करून घ्यायचं हे वकिलांना माहित आहे, त्याच्यामुळे ते असं जाणवलं नाही त्रास मला. म्हणजे हाशी खुशी सर्व कामं होत होते. असं काही थोडा म्हणजे असा थोडं असं वाटलं की बा थोडी विश्रांती घ्यायची, तर तसं आम्ही विश्रांती घेत होतो. अच्छा. आणि परत कामं करत होतो. म्हणायला झालं तर दिवस रात्र काम करत होतो. हा, दिवस रात्र आम्ही कामं करत होतो. खरंच म्हणजे हे तुम्ही जे किस्से सांगताय हे खूपच सुंदर किस्से आहेत आणि ही पण एक प्रकारची तुमची सेवाच तुम्ही केलेली आहे. म्हणजे मी नेहमीच म्हणतो की तुमच्यासारखे लोक आहेत म्हणून लिटिगेशनचे वकील आम्ही काम करू शकतो. अर्जन्सीवर तुम्ही देता करून सगळं आम्हाला हे. तर या सगळ्याकरता आपले मनपूर्वक आभार. अशीच अखंड सेवा तुम्ही करत राहा वकिलांसाठी. आणि एक छोटंसं आमच्यातर्फे एक आपल्याला हे मोमेंटो आहे आपला. थँक्यू सर.